नमस्कार, कसे आहात? आय होप तुम्ही खूप छान असाल. तुमचे स्वागत आहे शोभास रेसिपी चॅनलमध्ये. आज मी पहिल्यांदाच ऑन कॅमेरा तुमच्यासमोर उभी राहिलेले आहे. काही चुकले असेल तर थोडेसे समजून घ्या. या ठिकाणी मी आता प्रथम काय करणार आहे की आपण ड्रायफ्रूटचे लाडू तयार करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य मी घेतलेलं आहे. 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम, अर्धी वाटी खिसलेले खोबरे, अर्धी वाटी थोडेसे खजूर, ते पण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी मनुके आणि आपल्याला पाकासाठी लागणार आहे गूळ. आता सर्वात प्रथम आपण या ठिकाणी गॅस आता चालू केलेला आहे. त्याच्यावर कढई ठेवून ती तापवत ठेवलेली आहे आणि तूपही मी थोडंसं वितळून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी मी 2 चमचे पहिल्यांदा तूप टाकणार आहे. आता हे काजू बदाम तुम्ही स्वतः खलबत्त्यामध्ये सुद्धा बारीक करू शकता किंवा मिक्सरमधूनही बारीक करू शकता. मी मिक्सरमधून बारीक केल्यामुळे थोडेसे तुकडे असे मोठे झालेले आहेत. तुम्ही ते नंतर खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतले तरी चालू शकतात. या ठिकाणी 2 वाटी मी तूप टाकलेलं आहे. प्रथम मी आता खोबरं खिसून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ते आता तुपामध्ये थोडंसं ब्राऊन होईस्तोपर्यंत परतून घेणार आहे. आता छानपैकी बघा आपले खोबरे एकदम ब्राऊन झालेलं आहे. तर आपलं खोबऱ्याचा खिस केलेला आहे ते आता आपण परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनेच प्रोसिजर करायची आहे आपल्याला. सर्व 2 ते 3 मिनटं आपल्याला छानपैकी तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. तूप काही थोडंसं कमी जास्त टाकलं तरीही चालू शकतं. असं काही नाही आहे की 2च चमचे तूप टाकलं पाहिजे. मी 2 चमचे तूप वापरलेलं आहे. आता या ठिकाणी आपण थोडेसे बदामाचे तुकडे जे केलेले आहेत ते आपण आता परतून घेऊया. अशा पद्धतीनं सर्व प्रोसिजर करायचे आहे. आता बदामाचे तुकडे छानपैकी ब्राऊन होईस्तोपर्यंत परतून घ्यायचे. थोडंसं खरपूस असं छान असे लाडू तयार होतात. त्यामुळे प्रत्येक जो काय आपण काजू बदाम वगैरे घेतलेलं आहे ते त्याला थोडासा वेळ लागतो परतायला. त्यामुळे ते थोडंसं एक 2 ते 3 मिनटं छानपैकी कंटिन्यू तुम्ही हलवत असं छानपैकी परतून घ्या. अशा पद्धतीनं माझे थोडेसे मिक्सरमध्ये तुकडे हे थोडेसे मोठे राहिलेले होते. त्यामुळे मी ते थोडेसे काढून पुन्हा ते बारीक करून त्याच्यामध्ये टाकून दिलेले आहेत. अशा पद्धतीनं माझं हे बदामाचे तुकडे पण आता परतून झालेले आहेत. तेही मी जे काही खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच ते पण टाकून दिलेलं आहे. आता आपल्याला काजूचे तुकडे आता परतून घ्यायचे आहेत. यामध्ये मी आता 2 चमचे तूप टाकत आहे. आता 2 चमचे तूप टाकल्यानंतर ते काजूचे तुकडेही आपल्याला मस्तपैकी ब्राऊन असे होईस्तोपर्यंत थोडेसे खरपूस असे भाजून घ्यायचे तुपामध्ये छानपैकी. ह्याच्यामध्ये पावडर पण मिक्सरमध्ये मी थोडंसं वाटल्यामुळं मध्ये बऱ्याच वेळा असे पावडर झालेले आहे. त्यामुळे नंतर मी थोडेसे ते तुकडे काढून खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेले आहेत. तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खलबत्त्यामध्ये जर हे तुकडे बारीक करून घेतले तर अतिउत्तम होईल. कारण तुम्हाला जशा पद्धतीनं पाहिजे तशा पद्धतीनं तुम्ही ते तुकडे करू शकता. मिक्सरमध्ये काय होतं की पटकन आपण फिरवायला गेलं की ते तुकडे एकतर मोठे तरी होतात किंवा जास्त वेळ फिरवलं तर ते एकदम त्याची पावडर तरी तयार होऊन जाते. त्यामुळे थोडासा मला त्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे तुम्ही ते खलबत्त्यात तुकडे केले तर अतिशय सुंदर आणि व्यवस्थित होऊन जातील. अशा पद्धतीनं आपले बघा काजूसुद्धा छानपैकी तुपामध्ये मस्तपैकी फ्राय करून झालेले आहेत. ते पण मी परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हे खजूर जे आहे खजूरचे तुकडे बारीक केलेले आहेत ते काय आपण सुरीने किंवा हाताने सुद्धा करू शकतो. अशा पद्धतीनं मी खजूरचे तुकडे तुम्हाला जसे पाहिजे तसे त्या पद्धतीनं करून घेऊ शकता. मी एकदम बारीक पण केलेले नाहीत, एकदम मोठे पण केलेले नाहीत. ते पण मी 2 मिनटं मस्तपैकी तुपामध्ये 2 चमचे तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत छानपैकी. आणि आता आपल्याला पुन्हा 2 चमचे तूप टाकून मी आता जे काय आपल्याकडे काळे मनुके किंवा तुम्हाला कोणते आपले नेहमीचे मनुके जे असतात तेही वापरले तरी चालू शकतात. या ठिकाणी माझ्याकडे काळे मनुके होते त्यामुळे मी ते वापरलेले आहेत. हे मनुकेसुद्धा मी तुपामध्ये 2 ते 3 मिनटं असं छानपैकी परतून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं आपलं सर्व काजू बदाम खोबरे आणि काळे मनुके हे सर्व आपले मस्तपैकी परतून झालेले आहे तुपामध्ये. आता यामध्ये मी आपल्याला थोडासा पाक तयार करायचा आहे. त्या पाकासाठी मी प्रथम अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. अर्धा कप मी त्याच्यामध्ये कढईमध्ये टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक अर्धा किंवा पाऊण वाटी तुम्हाला पाहिजे तेवढं गोड तुम्ही करू शकता. मी अर्धी वाटीच्या वर गूळ घेतलेला आहे, म्हणजे थोडंसं 1 वाटीला कमी असा गूळ घेतलेला आहे. गुळाची पावडरसुद्धा मिळते किंवा तुमचा साधा सिंपल गूळ घरातला जरी असेल तर तोही वापरला तरी तुम्ही चालू शकता. या ठिकाणी माझ्याकडे गुळाची पावडर होती ते मी टाकलेली आहे. आता
ते पूर्ण पावडर पाण्यामध्ये मिक्स होतोपर्यंत आपल्याला ते परतायचे. तोपर्यंत मी परातीमधील सर्व आपले जे काजू बदाम आपण तुपात फ्राय करून घेतले होते ते आता भाजून घेतलेले आहे. आणि हे बघा असं एकदम सिंपल पद्धतीनं रेसिपी असल्यामुळं झटकेपट आपले लाडू तयार झालेले आहेत. आणि जो काही आपला पाक तयार झालेला आहे तो पाक पण एकदम साध्या सिंपल पद्धतीचा आहे. एक तार आली की तो पाक तयार झाला. सो अशा पद्धतीनं आपला पाक तयार झालेला आहे. आणि तो सर्व आपल्या जे काही आपण परतून घेतलेला आहे काजू बदाम वगैरे त्याच्यामध्ये आपण तो मिक्स करून घ्यायचा आहे. आता हे सर्व आपलं मिक्स झाल्यानंतर आपल्याला आरामशीर लाडू हे बांधता येतात. आता ज्या पद्धतीनं तुम्हाला बांधायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही बांधू शकता. लहान मोठे जसे आकार पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही बांधू शकता. हे लाडू इतके पौष्टिक आणि इतके झटकीपट होणारे आहेत की त्याला जास्त वेळही लागत नाही. आणि एक लाडू खाल्ला तरी अगदी पौष्टिक इतकं आहे की तुम्हाला दुसरे खाण्याची काहीच गरज नाही आहे. सो लहान मुलांनासुद्धा रोजचा एक लाडू दिला तर त्यांना किती पौष्टिकता मिळेल याचा विचार करा आणि तुम्ही ही रेसिपी तयार करा. सो झटकीपट होणारी आणि जास्ती भांडी पण लागत नाही, जास्त कष्ट पण लागत नाही. फक्त आपल्याला छानपैकी सर्व तयारी केली की ते 5 ते 7 मिनटामध्येच आपले हे लाडू तयार होतात. सो अशा पद्धतीने हे लाडू बघा मी आरामशीर बांधत आहे आणि मस्तपैकी माझे लाडू अगदी व्यवस्थित झालेले आहेत. अजिबात म्हणजे असं झालेलं नाही की बाबा बांधता येत नाहीत किंवा काहीतरी बिघडले असं काहीच नाही. एकदम साधी सिंपल पद्धतीची रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी करून बघा. आणि आज पहिल्यांदाच मी ऑन कॅमेरा तुमच्यासमोर आल्यामुळे थोडीशी माझ्या मनामध्ये भीती हा प्रकार आहेच. कारण कधीही आपण कॅमेऱ्याच्या समोर असं बोललेलं नाही आहे. थोडेसे शब्द माझे वाकडे इकडे तिकडे झाले असतील तर थोडंसं समजून घ्या आणि तुम्ही रेसिपी करून बघा. खूप सुंदर आणि छान अशी रेसिपी आहे आणि झटकेपट आहे. तुम्ही आठवड्यातून एकदा म्हणले तरी ही रेसिपी आरामशीर करू शकता. कारण बऱ्याच वेळा आपल्याला वेळ भेटत नाही किंवा खूप भांडी पडतात किंवा खूप आपल्याला कंटाळा पण आलेला असतो. आपल्यालाही असं वाटतं की बाबा सुट्टीच्या दिवशी आपण आरामशीर थोडासा आराम करावा. पण असं मुलांसाठी काहीतरी पौष्टिक असं खाणं करण्यासाठी आपल्याला जीव आपला खालवर होत असतो. सो ह्या पद्धतीचे जरी लाडू आपण बनवून ठेवले तर आरामशीर 8 ते 10 दिवस राहतात. आणि एक लाडू खाल्ला तर सर्व प्रकारचं पौष्टिकता पोरांना मिळते. अशा पद्धतीनं आपणही खाऊ शकतो आणि सर्वांनाही खाऊ घालू शकतो. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा. आणि थोडंसं ऑन कॅमेरा असल्यामुळे माझं काही चुकलं असेल तर क्षमा करा. सो रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब